खूप छान म्हणजे असा महाराष्ट्र दिन साजरा व्हायला हवा. खूप छान मूवी आहे, सगळ्यांनी पाहायला पाहिजे. आपल्या मराठी कलाकारांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे. खूप दिवसांनी चांगला पिक्चर पाहायला मिळाला आणि कोणाचं काही शिक्षण अपूर्ण राहिलं असेल तर ते नक्कीच हा पिक्चर बघून शिकतील आणि 10वीतल्या मुलांना सगळ्यांनी बघायला पाहिजे. शिक्षणाचं महत्व आणि सगळ्यांना समदर्जा देण्यासाठी आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी सुनील तांबे, सुन्या ब्लॉग्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सिटी प्राईड कोथरूड येथे शिवराज वायचळ दिग्दर्शित आता थांबायचं नाही हा चित्रपट पाहण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, आज आहे महाराष्ट्र दिन. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हा चित्रपट आज रिलीज झालेला आहे आणि खरंच खूप सुंदर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ही भेट संपूर्ण महाराष्ट्राला भेटलेली आहे. कारण आता थांबायचं ना हा चित्रपट शिक्षणाचं महत्व काय असतं याच्यावरती आधारित आहे. आज संध्याकाळपासून तुम्ही सगळ्यांनी प्रातःशाळेत जायचंय आणि यावर्षी 10वी पास करायची. तर चला तर मित्रांनो, प्रेक्षकांकडून जाणून घेऊया की त्यांना हा चित्रपट कसा वाटला ते. काय सांगाल प्रेक्षकांना? जरूर बघावा प्रत्येकाने पिक्चर. खूपच छान आहे, खूप छान. कशासाठी पाहावा? स्टोरी टेलिंग छान आहे, सर्वांचे अभिनय नेहमीप्रमाणे छान आहे, खूपच छान. एकदम छान, मनाला लागणार आहे. मस्त, सगळ्यांनी पाहावा. एकदम मस्त. फॅमिलीला आणलं होतं पाहण्यासाठी. कसं वाटलं ताई? मस्त, एकदम मस्त वाटलं. छान होतं. भारताला खरं तर अशा पिक्चरची गरज आहे. छान मूवी आहे, तर सगळ्यांनी बघायला यायला पाहिजे. असं छान पिक्चर आहे. कसा वाटला मुळे? सर्वांनी पाहायला पाहिजे. का पाहायला पाहिजे? सगळं म्हणजे व्यवस्थित आहे. त्याच्यात काय लोकांच्या ह्याच्याबद्दल सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्याबद्दल सर्वांनी पाहायला पाहिजे. थिएटर मध्ये आल्यावर समजेल मूवी नक्की काय. हो, ओके, थँक्यू. कसं वाटलं? खूप सुंदर मूवी आहे. नक्की. हो, अगदी नक्की. आवडला? प्रत्येकाने थिएटर मध्ये येऊन पाहावा. चालतंय. कसं वाटलं मूवी? खूप मस्त. शिक्षणाचं महत्व ह्या पिक्चरने कळलं पाहिजे आजकालच्या पिढीला तरी. वा, थँक्यू. मॅम, कसं वाटलं मूवी? खूपच छान मूवी आहे आणि मला असं वाटतं की विषय खूप छान मांडला गेला. शिक्षणाचं महत्व आणि सगळ्यांना समदर्जा देण्यासाठी आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. कसं वाटलं? छान वाटलं, खूप सुंदर. काय सांगाल खूप तुम्ही? दिवसांनी चांगला पिक्चर पाहायला मिळाला आणि थिएटरला येऊन सगळ्यांनी बघावं असं मी आवाहन करीन सगळ्या प्रेक्षकांना. चालतंय, थँक्यू. काय सुंदर आहे, टचेबल आहे. म्हणजे मुलांनी शिक्षण कसं हे करायचं, मुलांना खूपच सुंदर आहे. मुलांनी येऊन थिएटर मध्ये पाहायलाच पाहिजे. माझा मुलगा ते सांगत. कसं वाटलं मूवी? छान वाटला. काय सांगाल प्रेक्षकांना? खूप चांगला होता आणि खूप शिकायला मिळालं. मित्रांना सांगशील मूवी पाहण्यासाठी? हो. चालतंय, थँक्यू. ताई, कसं वाटलं मूवी? खूप सुंदर आहे. खूप छान ऍक्टिंग केली आहे सगळ्यांनी. खूपच छान, अप्रतिम. खूपच छान. काय वाटलं पिक्चर पाहून? शिक्षणाचं महत्व दिलंय त्यात. शिक्षकांना आणि संविधानाचं पण. चल, थँक्यू. कसं वाटलं मूवी? खूप सुंदर मूवी आहे आणि सगळ्यांनी नक्की पाहायला पाहिजे फॅमिली सोबत. एक टचिंग पण होता आणि खूप छान वाटलं. तर मी नक्की सगळ्यांना म्हणेन की नक्की हा मूवी बघा. खूप छान मूवी आहे, सगळ्यांनी पाहायला पाहिजे. आपल्या मराठी कलाकारांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे आणि आपल्या काम करणाऱ्या कामगार व्यक्तींनी पण शिकलं पाहिजे. शिक्षणाचं महत्व त्यांनी दाखवून दिलेलं आहे. सगळ्यांनी खूप छान केलेलं आहे आणि नेहमीसारखं आपल्या मराठींनी मोल्याचा ठेवा दाखवलेला आहे त्यांच्या ऍक्टिंग नुसार. चालतंय, थँक्यू. सर, कसं वाटलं मूवी? डोळे उघडणारा मूवी होता. म्हणजे खरं तर त्यांनी जी रियालिटी खरी देशाला समजायला पाहिजे की जे वर्कर्स आपल्यासाठी काय करतात ते दाखवून देणारा मूवी होता. खरंच थँक्यू. मानलं. मॅम, कसा वाटला मूवी? खूप छान मूवी आहे. प्रेक्षकांना काय सांगाल? सगळ्यांनी नक्कीच बघा. खूप छान मूवी. स्टोरी कशी आहे? एकदम सुंदर. डायरेक्शन? एज्युकेटेड आता सगळ्यांनी झालंच पाहिजे. छान आहे. आपल्या कलाकारांनी कशी भूमिका केलेली सगळ्यांनी? खूप छान. सगळ्यांनी. येस. सर, काय सांगाल मूवी बद्दल? शिवराज वायचळचा हा दुसराच मूवी होता जो डायरेक्ट करतो. पहिला जो असोसिएट डायरेक्टर होता हा दुसरा आहे. तो डायरेक्टर आहे पूर्ण फिल्मचा. त्याबद्दल अभिमान आहे आणि त्यांनी जे काम केलंय पहिल्याच पिक्चर मध्ये त्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन आहे आणि इथून पुढे तो असंच काम करत राहील. त्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मूवी खूपच सुंदर होता आणि माणसाने कसं शेवटपर्यंत जिद्दीने शिकायला पाहिजे हे कळलंय. म्हणजे आज जे काही लोक म्हणजे घरामध्ये काम करतात ना
नक्कीच प्रोत्साहन भेटेल की आता आपण काहीतरी कोणाचं काही शिक्षण अपूर्ण राहिलं असेल तर ते नक्कीच हा पिक्चर बघून शिकतील. आणि 10वीतल्या मुलांना सगळ्यांनी बघायला पाहिजे. ते आज 10वीचा रिझल्ट पण आहे आणि त्यांना खूप मोठं इन्स्पिरेशन आहे हा पिक्चर. म्हणजे हे पिक्चर बघून कसे ते एवढे म्हणजे ओल्ड माणसं का अभ्यास करू शकतात, तर आपण पण किती केला पाहिजे हे त्यांना नक्की मिळेल. सो मी सगळ्या पालकांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन हा पिक्चर बघा आणि त्याच्यामुळे त्यांना नक्कीच आपल्या आयुष्यात काहीतरी किती अभ्यास करायला पाहिजे, किती धडपड करायला पाहिजे जिद्दीने ते समजेल. खूपच सुंदर. थँक्यू. बोलायचं खूप आहे पण बोल ना. शब्द झाला. काय झालं? काय सांगशील प्रेक्षकांना? खूप छान, म्हणजे असा महाराष्ट्र दिन साजरा व्हायला हवा. हा, पहिल्यांदा खूप छान वाटलं. मूवी प्रेक्षकांना काय सांगशील? मूवी का पाहावा थिएटर मध्ये येऊन? का पाहावं म्हणजे अतिशय एकतर इन्स्पिरेशनल आहे आणि सगळ्यांनी खूप खूप छान आणि काम रियालिटी केलं. आणि रियालिटी आहे जी सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवी. खूप छान वाटलं. थँक्यू. दादा तू काय सांगशील? म्हणजे खरं तर शब्द नाही आहेत, पण खरा महाराष्ट्र दिन कसा साजरा व्हावा आणि जे एकूण एक पॉइंट सगळे जोडले आहेत ना, जसं इतिहास, नागरिकशास्त्र, याच्या खऱ्या अर्थाने जाण कशी होते माणसाला हे या सिनेमातून आपल्याला बघायला मिळते आणि इन्स्पिरेशनल तर आहेच प्रत्येकासाठी. बरं, मी स्वतः रात्रीशाळेचा माजी विद्यार्थी आहे. 8वी ते 10वी सरस्वती मंदिर रात्रीशाळा माझं शिक्षण पूर्ण केलंय. ट्रेलर बघितल्यानंतर जेव्हा 2012 10वी पास झालो होतो, पुणे जिल्ह्यात 3रा आलो होतो. पेपर मध्ये माझा फोटो सुद्धा आला होता. ते जुन्या आठवणी ताज्या झाल्या. म्हटलं आज काय करू, फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला जायचं. आणि काय सांगू, मला परत रात्रीशाळेचे दिवस परत आठवले. काय तुम्हाला बोललेले शब्द नाही. खूप मला आवडले चित्रपट. म्हणजे आपल्या घरची गोष्ट असल्यासारखे वाटले आणि मला सांगणे लोकांना खरंच बघा चित्रपट, बघा नक्की बघा. खूप अप्रतिम चित्रपट आहे. म्हणजे अक्षरशः तुम्ही रडून बाहेर येता. की चित्रपटगृहात जाऊन बघा आणि महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.